नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा जाधव. द्वितीय वर्ष कला मराठी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. पौराणिक कथा, बकासुराची गोष्ट. कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम राहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकुल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करे. एका दिवशी ते चौघे पांडव नेहमीप्रमाणे भिक्षेसाठी बाहेर पडले. काही वेळाने ब्राह्मणाच्या घरात आक्रोश चाललेला कुंतीने ऐकला. तिने आत जाऊन चौकशी केली. ब्राह्मणाच्या कुटुंबावर कोणतं संकट आलं हे तिला समजलं. नगराबाहेर एका गुहेत अत्यंत क्रूर आणि भयंकर बलाढ्य असा बकासूर नावाचा राक्षस राहत होता. 13 वर्षांपूर्वी त्याने त्या शहरावर हल्ला केला होता. राजा पळून गेला आणि सर्व राज्य बकासुराच्या हाती आलं. त्याला भूक लागली की तो गुहेतून बाहेर येई आणि त्या शहरातील पुरुष, स्त्रिया, मुलं यांना ठार मारून खात असे. त्याची धाड केव्हा येईल याचा नेम नव्हता. लोकांनी धास्ती घेतली. सर्व उद्योग थंडावले तेव्हा लोकांनी त्या बकासुराशी एक करार केला. आठवड्यातून एकदा त्यांनी बकासुराला भरपूर भात, दही, पक्वान्न, मांस पाठवायचं. त्याने ते खावं. त्याबरोबरच गाडीचे 2 बैल व गाडी आणणारा माणूस यांचाही फडशा उडवावा. मात्र गावात येऊन वाटेल तशी कत्तल करू नये. बकासुराने परकीय हल्ल्यापासून नगरीचं रक्षण करावं ही व्यवस्था कित्येक वर्ष चालू होती. आज अन्नाची गाडी घेऊन जाण्याची पाळी त्या ब्राह्मणावर आली होती. म्हणून घरात रडारड चालली होती. ही सर्व हकीकत कुंतीला सांगून ब्राह्मण म्हणाला, आम्ही गरीब आहोत. आम्हाला पैसे देऊन आमच्याबद्दल दुसऱ्याला कोणास पाठवता येणार नाही. तेव्हा आम्हा सर्वांना एकदम खाऊन तरी त्याची भूक भागू देत. आता यातून सुटकेची आशा नाही. कुंतीने हे सारं ऐकलं. तिला वाईट वाटलं. तिने भीमाला सांगितलं. तो गाडीबरोबर जाण्यास तयार झाला. कुंती पुन्हा ब्राह्मणाकडे आली आणि म्हणाली, भटजीबुवा, तुम्ही भिवू नका. मला 5 पुत्र आहेत. त्यांच्यापैकी एक अन्न घेऊन बकासुराकडे जाईल. ब्राह्मणाला अत्यंत आश्चर्य वाटलं. त्याने कुंतीचं म्हणणं ऐकलं नाही. तो म्हणाला, माझ्याकरता दुसऱ्याचा बळी देणं मला नको. कुंती म्हणाली, माझ्या मुलाच्या अंगी अचाट बळ आहे. त्याने असले अनेक राक्षस मारले आहेत. तो मंत्रामुळे मिळालेल्या शक्तीने बकासुराला ठार मारील. मात्र तुम्ही हे कोणासही सांगू नका. तुम्ही सांगितलं तर त्याची शक्ती नाहीशी होईल. पुष्कळ दिवसांनी आपणास राक्षसाबरोबर 2 हात करण्याची संधी मिळणार. म्हणून भीमास आनंद झाला. भिक्षेहून इतर चौघे पांडव परत आले. भीमाला आनंदात पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. आपल्या आईकडून त्यांना त्यांच्या आनंदाचं कारण समजलं. तेव्हा धर्मराजास आईचा राग आला. आईने भीमाचा जीव उगाच धोक्यात घातला असं त्याला वाटलं. त्याने आईला तसं सांगितलं देखील. तेव्हा कुंती म्हणाली, आपण इतकी वर्ष या ब्राह्मणाच्या घरी राहत आहोत. त्याच्या उपकाराची फेड करणं आपला धर्म आहे. तेच मानवाचं भूषण. भीमाच्या शक्तीबद्दल आपली खात्री आहे. भ्यायचं नाही काही कारण. आश्रयदात्याच्या उपयोगी पडण्यात भाग आहे. हे ऐकून धर्मराज काहीच बोलला नाही. आईचं म्हणणं त्याला पटलं. नंतर नगरातील लोक ब्राह्मणाच्या घरी गेले. त्यांच्याबरोबर भात, दही, पक्वान्न, मांस यांनी भरलेली 2 बैलांची गाडी होती. भीम बाहेर येऊन गाडीत बसला आणि त्याने गाडी गुहेच्या रस्त्याने चालवली. पुढे वाजंत्रीवाले निरनिराळे वाद्य वाजवित होते. ही मिरवणूक नेहमीच्या जागी आल्यावर नागरिक परत गेले. एकटा भीम काय तो गाडीवर राहिला. त्याने समोर पाहिलं. गुहेपुढचा भाग मांस, हाडे, तुटलेले अवयव, रक्तकृमी, कीटक यांनी भरलेला. वर गिधाडे घिरट्या घालीत होती. भीमाने गाडी थांबवली. त्याला वाटलं की बकासुराची आणि आपली झुंज सुरू झाली की आपल्या सर्वांनाचा नाश होऊन जाईल. बकासुराला मारल्यावर स्नान वगैरे होईपर्यंत आपणास काही खाता येणार नाही. तेव्हा आधीच आपण हे खाऊन टाकावं, असा विचार करून तो भराभर अन्न खाऊ लागला. आधीच उशीर झाल्यामुळे बकासूर रागवला होता. भीम अन्न खात आहे असं पाहून तो भयंकर संतापला. भीमाने बकासुराला पाहिलं. अजस्त्र देह, लाल दाढी, मिशा, केसांच्या जटा झालेल्या आणि या कानापासून त्या कानापर्यंत पसरलेला जबडा, हे सर्व भीमानं पाहिलं. त्याला डाव्या हाताने दूर सारलं.
बकासुराने भीमाच्या पाठीवर गुद्दे लगावले. छान अंग रगडतो आहेस हं, असं भीम हसत म्हणाला. बकासुराने एक वृक्ष उपटून भीमावर फेकला. भीमाने डाव्या हाताने तो बाजूला ढकलला आणि आपला उद्योग चालूच ठेवला. सर्व अन्न खाऊन झाल्यावर ढेकर देत भीम उठला. त्याची आणि बकासुराची झुंज सुरू झाली. एखाद्या मुलाने चिंध्याच्या बाहुलीशी खेळावं तसं भीम त्या राक्षसाशी खेळला. त्याने त्याला खाली आपटलं आणि वर उडवलं. शेवटी त्याने त्या राक्षसाला जमिनीवर पाडलं आणि त्याच्या पाठीवर गुडघा टेकून त्याची हाडं मोडली. बकासूर रक्त ओकून मरण पावला. बकासुराची शेवटची किंकाळी तेवढीच हवेत घुमत राहिली. भीमाने ते प्रचंड धूळ ओढत नगराच्या वेशीपाशी आणून टाकलं. तो ब्राह्मणाच्या घरी गेला. त्याने स्नान केलं व आनंदित झालेल्या आपल्या मातेला साष्टांग नमस्कार केला.